प्रॉब्लेम नाही झाला म्हणजे झालं. प्लीज तुम्ही बघा गोळी घेऊन जा. आणि ही माझी बायको इकडे झोपा काढते. सगळा सीन आम्ही तुम्हाला सांगतो नंतर, कारण ती खूप वेळ त्या ह्याच्याशी भांडत होती ड्रायव्हरशी की तो जास्तच पैसे सांगत होता तेव्हा पण. तो पण एक स्कॅमच आहे. टायटल चांगला वाटेल. वी गॉट स्कॅम इन चेन्नई महाबलीपुरम. आमच्या घरून आहे ना, आमची खिडकी उघडली की असाच व्ह्यू दिसतो शेतातून. एवढ्या वेळ ब्लॉगिंग करत होता आणि जसं खायला कसलं जॉईस कॅफे हे बघा काय चाललंय. एवढं टेन्शन आलेलं की आम्ही मेट्रोने जाणार होतो तर आलेलं की कॅब केली नाही. आणि लोण्याचं गोळ्यानं तेल वळलंय त्याला. काय पण बोलतो हा. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आम्ही चाललोय फिरायला. माझा आणि यशचा बर्थडे आहे. बर्थडे जवळ आहे म्हणजे. आम्ही पॉंडिचेरीला चाललोय 5 दिवस. 5 दिवस यश. 1 दिवस ट्रॅव्हलिंग. हा तर ठीक आहे ना. आज तू असं का करतो यार? 5 दिवस तर 5 दिवस. रोस्ट करायला आवडतं मला तुला. तर आता आम्ही निघालेलो आहोत. आमचा ज्या मोठा सीन झालेला निघता बॅग लॉक झालेली. स्पेशली यशची बॅग लॉक झाली होती. ठीक आहे, मी तिकडे नवीन कपडे घेतले. एवढं टेन्शन आलेलं की आम्ही मेट्रोने जाणार होतो तर आलेलं की कॅब केली. गाडीत बसून सॉल्व्ह करू पण लॉक तोडलं असतं बॅग. आता इतकं शांतपणे बोलतोय तेव्हा कॅमेरा सरळ पकड. सरळ ना. यशने माझं खूप काम वाचवलं. वेळ वाचवला. काम पण आहे. लाईन मध्ये उभं राहायचं काम आहे म्हणतो. वेळ काम कशामुळे ते पण नाही सांगत. कशामुळे? कारण त्याने ऑलरेडी काय केलं होतं. डीजी यात्रावर त्याला काय बोलतात? डीजी यात्रा. त्याच्यावरती बोर्डिंग पास अपलोड करून ठेवायचं. म्हणजे मग आपल्याला तिकडे लाईन मध्ये उभं नाही राहायला लागत. आपल्याला आयडेंटिफाय करतो ते. ऑटोमॅटिकली आयडेंटिफाय करतो. ऑलरेडी आधार व्हेरीफाईड असतो. स्मार्ट आहे ससरे तू. पण त्याच्यापेक्षा वरची स्मार्ट तुला बायको मिळेल. स्मार्ट आहे म्हणून बॅग लॉक केलीस गप्पा बस तू. माझ्यामुळे माझा हात लागल्याशिवाय उघडली का ती? चॅट जीपीटी आम्ही विचारलं. चॅट जीपीटीची अक्कल काढायला काय मी सांगत नाही काय. आणि मग आम्ही त्याच्यानुसारच ते की थोडं हे करायचं. काय बटन ते लाईक नंबर्स असे थोडे सरकवून एकदा लॉक उघडून तसं मी केलं. स्मार्ट. चेन्नई बस मध्ये माझा आवाज जास्त नाही तुझ्या एवढा. तर आता मी चेन्नई एअरपोर्ट वरून उबर बुक केली. आम्ही नाही केली ती. 1 तास वेस्ट. 1 तास तिकडे वेस्ट केला. अर्धा पाऊण तास तर गेला. तो सगळा सीन आम्ही तुम्हाला सांगतो नंतर. मी सांग. सीन असा झाला. कसा झाला सीन? असं झालं की आम्ही आधी बुक केली. ओला बुक केली. त्याच्यावरून 1200 रुपीज दाखवत होतं. 1100 रुपीज समथिंग महाबलीपुरम साठी दाखवत होतं. आता मी आधी महाबलीपुरमला चालणार. तर 1100 रुपयाच्या ऐवजी त्यांनी कॉल केला आणि तो बोलतो 1600 रुपये पाहिजे. मी कसाला टोल आणि हे सगळं लागतं. मग मी बोलली नाही द्यायच्या. नाही. सो 2 मिनिटं आमचा ड्रायव्हर काहीतरी बोलता आम्ही बोलू. सो आता स्टोरी पुढे कंटिन्यू. 1600 रुपये सांगितले. 1600 रुपये सांगितले. आम्ही सांगितलं 1600 तर नाही देणार आम्हाला. ओलावरती 1100 दाखवते. 1200 तर आम्ही तितकेच देऊ. सो तर आमचा जो कॅमेरा आहे ना त्याचं पण इंस्टाग्राम आहे. इंस्टाग्राम आयडी राजा टॅक्सी. सो त्याचे पण 14,000 फॉलोअर्स आहेत इंस्टाग्राम मध्ये. आता मला सांगितलं काय आमचं असंच कॉन्व्हर्सेशन झालं नॉर्मली. आणि बॅक टू स्टोरी. तर 1200 बोललात आम्ही. तर तो आम्हाला परत बोलला की नाही इतके कमी नाही होणार. इफ यू वॉन्ट तुम्ही तितक्यात या 1600 मध्ये. मी बोललो ते नाही जमणार. आय विल कॅन्सल इट. आम्ही उबरकडे जातो. सो आम्ही कॅन्सल केली. मग आम्ही परत ओलाकडे गेलो. तिकडे ट्राय केलं तर तिकडे काही मिळालं नाही. देन परत उबरकडे गेलो आणि मग उबरने फायनली आम्हाला बुक करून दिली. पण त्याच्यामध्ये पण उबर म्हणजे तिने एकदा बुक केलं ना त्याच्यानंतर एक कॅन्सल झाली. कारण ती खूप वेळ त्या ह्याच्याशी भांडत होती ड्रायव्हरशी की तो जास्तच पैसे सांगत होता तेव्हा पण.
सो तशी मोनोपोली आहे. तर काही ऑप्शन नाही आहे इकडे जास्त. सो इफ यू आर सेल्फ ड्रायव्हिंग तर ते खूप बेटर आहे तुमच्यासाठी. अदरवाईज ते टॅक्सी ऑप्शन्स भरपूर आहेत इकडे. टॅक्सीवाले पण 2000च्या वर सांगतात प्लीज. तर इफ यू आर गोईंग म्हणजे तुम्ही टॅक्सीने जर जाताय तर तुम्हाला ऑब्व्हियसली तुम्हाला इकडे म्हणजे पे खूप करावे लागणार. दॅट यू हॅव टू कीप इन माइंड. सो आता ऑन द वे आहेत महाबलीपुरम. आता बघूया पुढे कसं काय जर्नी. तिकडून पुढे तर खूप मोठी जर्नी आहे. नंतर उद्याची म्हणजे पॉंडिचेरीला तिकडून ऑलमोस्ट ती पण 1-1.5-2 तासाची आहे. ती काय वाटणार नाही सकाळी फ्रेश आता पण काही वाटत नाहीये बट स्टील अजून अर्धा दिवस झाला. ऍज युजल मला झोप आलेली आहे. बस झाली स्टोरी. आता भेटूया. एवढी कसं वाटतंय? ऊन लागतंय. झोपत नाही कधी. दरवेळी झोपतेस. लागतंय. दॅट साइड इज बीच. या बाजूला पूर्ण बीच आहे आणि हा पण ईस्टर्न कोस्ट रोड असा आहे. सो फुल एक्सप्रेस हायवेची फिलिंग येत आहे. आणि ही माझी बायको इकडे झोपा काढते. बाहेरचं सोड बघून सोडून किती ऊन येतंय. माझं डोकं दुखलं की तुझ्या मागे कटकट माझी. बघ इकडे पण पोलीस चेकिंग कशी आहे. जागे पोलीस चेकिंग लागलेलं आहे. आता महाबलीपुरमला एंटर करतोय आम्ही आणि इकडे खूप मोठे स्टॅच्यूज आहेत आणि इकडे माझी बायको झोपलेली आहे. छान आहे. हॅलो, वेलकम टू आवर रूम टूर. रूम टूर द्यायला असं काय आहे का रूम मध्ये? चांगलं आहे. रूम चांगली आहे. डिसेंट रूम आहे. आणि पाठीमागे काय व्ह्यू आहे का? सगळ्यात मला आवडती गोष्ट ती आहे. पाठीमागे काय व्ह्यू आहे का? आमच्या घरून आहे ना, आमची खिडकी उघडली की असाच व्ह्यू दिसतो शेतातून. काहीच व्ह्यू नाही. बंद कर. आणि स्विमिंग पूल दाखवतो आम्ही तुम्हाला. त्या बाजूला स्विमिंग पूल. सो इथून गेलं तिकडे हे आहे स्विमिंग पूल. फर्स्ट फ्लोअर वरचा आहे. सो डिसेंट आहे हॉटेल. तुला कसं वाटलं? छान वाटलं मला. फक्त तुला अशा चेअर्स नाही मिळत आहे. प्रत्येक रूमच्या बाहेर अशा चेअर्स ठेवल्यात. आमच्या बाहेर नव्हती ना, आम्हाला वाटलं की नाही तर ही आपली आहे. चांगलं वाटतंय. छान वाटतंय. थंड वाटतंय. ट्रिपची सुरुवात चांगली झाली आहे. फक्त आता इकडे काय प्रॉब्लेम नाही झाला म्हणजे झालं. प्लीज तुम्ही बघा. गोळी घेऊन झालेली आहे. काय पण बोलतो हा. सांग नाही घेतलीस कर एक्सेप्ट. तोंड बघा. तोंड चांगलं आहे ना. आता एकदम नीट आहे. एवढं चांगलं आहे. स्किन केअर पण नीट करते मी आता. ग्लो आहे का? एवढा ग्लो आहे. चला अजून बरीचशी काम आहेत. आज मला सुट्टी पण नाहीये. थोडंफार कामावर बसायला लागेल मला एनिवेज. सो आता काहीतरी लंच करून घेऊया. हा आधी लंच. भूक लागले. भूक. बाय. परत एकदा नाही यार. एकदा कर. हे बघ किती भारी दिसतंय. एक सीन अजून सांगायचा राहिला. तर स्कॅम शेवटी झालाच आमच्या सोबत. काय नाही करता लाईट चांगली तर स्कॅम शेवटी झाला आमच्यासोबत. आम्हाला ते अवॉइडच करता नाही आला. तो बेसिकली उबरवाला घेऊन आला बट ते आमच्या उबर ऍप वरून बुक नव्हतं. म्हणून मग त्यांनी तो उतरला खालती आणि त्यांनी फेअर सांगितलं डायरेक्ट 1400 रुपये. म्हणजे 1450 बोलला. मी बोललो का तिकडे 1220 बोललेले. तर आम्ही 1400 रुपये केले. नंतर आम्ही बोललो जास्त आता हे करण्यात बसत नाही बिकॉज ठीक आहे 100 जाऊ दे. आम्हाला पण उशीर झालेला आणि मेन म्हणजे येता येता त्याने आम्हाला खूप गोष्टी सांगितल्या. म्हणजे फुल नॉलेज देत होता आम्हाला. फुल
पण त्याच्याऐवजी दुसरे पण खर्च झाले ना. टोलचा पण खर्च आम्हीच भरला. ऑलरेडी आपल्याला सांगितलेला नाही, तिने येता येत. हा टोलचा खर्च सांगितलेला, पण ते तिकडे महाबलीपुरमच्या एंट्रीला परत एक 75 रुपीजचा हे चिठ्ठी फाडतात. पण त्यांनी चिठ्ठी पण नाही फाडली, नुसती पेमेंट घेतली, पैसे घेतले आणि तिकडे बोर्ड लागला म्युनिसिपल. आता काही नाही करू शकत, आता म्युन्सिपालिटीचा रूल आहे तर रूल आहे. बट आता स्कॅम झाला आमच्यासोबत. तो झाला, पण पावती त्यांनी दिली असतो, तो पण एक स्कॅमच आहे. टायटल चांगला वाटेल, वी गॉट स्कॅम इन चेन्नई महाबलीपुरम. येस, धंदा चालू झालाय. यश काम करायला बसला. आम्ही मस्त आता खायला ऑर्डर दिली. सुगंध सिनेमॅटिक चालू आहे का? हॉटेलच्या इकडेच 4.8 रेटिंग वाला आम्हाला एक रेस्टॉरंट मिळालं. मग आम्ही तिकडे आता आलो. आता 3 वाजून 3 मिनिटं झाल्यात ऑल. एवढ्या वेळ ब्लॉगिंग करत होता आणि जसं खायला सगळं खायच्या पुढे सगळं बनलं. तर आम्ही काय ऑर्डर केलं माहितीये का? स्क्विड. आता वाजलेले आहेत 5:15. हा मॅडम झोपलेल्या आणि काम करत होते, कोण सांगेल? अरे माझं काम झालं आणि मी अर्धा तास झोप काढली, तुझ्यासाठी थांबलो मी. तर मॅडम झोपलेल्या. खूप होतं ते नाही सांगत मला इथून घेऊन. आणि ऑब्व्हियसली तिची झोप कमी झालेली आणि ऊन पण खूप जास्त होतं, म्हणून बोललो आज एकदम एक्झर्शन केलं तर परत पुढचे अजून 3-4 दिवस फिरायचा मग त्रास होईल, पॉइंट नाही बनत. आता बघताय स्ट्रीट शॉपिंग चालू आहे. तुम्हाला काय ते व्हिडिओज. हे कशा स्कल्पचर मूर्त्या आहेत, खूप छान अशा कोरलेल्या आहेत. काका विचार होते. आणि समजत नाही हिंदी बोलायचं, हे नॉर्मल स्ट्रीट आहे महाबलीपुरमचे. आणि इकडे आर्ट्सचे खूप सारे दुकान आहेत तसे तिकडे बघायला गेले तर. हे पण एक आर्ट्सच दुकान आहे. आणि तर आता आम्ही कृष्णाचा लोण्याचा गोळा बोलतात, म्हणजे तो एक डोंगरा किंवा टेकडीवरती एक दगडसारखा आहे जो विदाऊट कसले सपोर्ट असा उभा आहे. तो आता दाखवतो मी तुम्हाला थोड्या वेळात. एंट्री मिळते का नाही माहिती नाही, कारण 5:30 बंद होतं. बट आम्ही ट्राय करतो. गेट उघडा, बघूया. मी बोलणार आता, थांब. तर आता या बाजूला आपल्याला आतमध्ये जायचंय आणि तिकडे दिसत नाही इथून, तर तिकडे कृष्णाज बटर बॉल आहे, लोण्याचा गोळा. मग मी दाखवते तुम्हाला रोटेट करून स्क्रीन. तर हा बघा कृष्णाज बटर बॉल. तर खूप छान सीनरी आहे आजूबाजूला. तुम्हाला सिनरी पण दाखवतो. आम्ही आता गाईड नाही घेतलं तेवढ्यासाठी, आम्ही फक्त एन्जॉय करायला आलोय. थोडंफार पण काय झालं माहितीये का, मी सांगते गाईड होता ना तो आमच्या मागे. मला सांगू दे, इकडे अजून एक गोष्ट चालते. स्कॅमच करतात यार, आपल्या मागेच लागून पडतात. घ्या म्हणजे घ्या. गाईड घ्या आणि इमोशनली वगैरे बोलतात यार. बोलतात की आमचं सीझन नाही, असं नाही तसं नाही, असं. ठीक आहे, इथे म्हणजे गाईडची तुम्हाला इतकी गरज लागणार नाही. आणि मेन म्हणजे तुम्हाला ग्रुप असेल ना, ग्रुप यश मोठा ग्रुप असेल, एक गाईड केला तर चांगले. बघू शकता किती मोठा आहे आणि तो इतक्या स्लोप वर उभा राहिलेला आहे. काय बोलतेस तू? उभी राहतेस? तो दिसत पण नाहीयेस. हा एक साधारण दिसतेस आता तेवढी. जाऊन हात लावून बघ, हलून पडतो का? एवढ्या कोटी लोकांकडून पडला नाही, तुझ्याकडून पडतो का बघ. ठीक आहे ना, साऊथ इंडियामध्ये तेल खूप जास्त वापरतात. आणि लोण्याचं गोळ्यानं तेल वळलंय त्याला. तर खूप छान असं गार्डन आहे आणि इकडे मागे सनसेट पण होतोय. आम्ही जाऊन सनसेट बघतो. इथे आजूबाजूला एक विशिष्ट प्रकारच्या दगडांचा सगळं स्कल्पचरच बोलता येईल का रे? हा, म्हणजे नॅचरली फॉर्म्ड आहे. हम्पी मध्ये जसे दगड आहेत, म्हणजे आम्ही हम्पीला गेलो नाहीये, बट आम्ही फोटो बघितले. सो नाईट टाइम. आता जेवणार नाही, नॉर्मली कॅफे मध्ये काहीतरी कॅफे हॉपिंग करणार छोटस. एखाद्या कॅफे मध्ये मला कॉफी पाहिजे आणि मॅडम काय खाणार नाहीयेत. सो सलाड बिलाड असं काहीतरी थोडंफार खाणार आणि काय नाही, झोपणार लवकर. उद्या मॅडमचा बर्थडे आहे.
माय गॉड, मॅडम मॅडम मॅडम. तर रात्री सेलिब्रेशन नाही होणार मोस्ट प्रोबेबली, कारण थकलोय. आजचा दिवस थोडा हेक्टिक होता, खूप जास्तच हेक्टिक होता उलट आजचा दिवस. कारण आम्ही ते आलो म्हणजे असं काल ऍक्च्युली रात्री परवा बुकिंग केलं आणि काल वेळेवर सगळं पॅकिंग वगैरे केलं, त्याच्यामुळे मग आम्ही थोडेसे एक्झॉस्ट पण झालेलो. आणि त्याच्यानंतर मग सकाळची फ्लाईट, नंतर मग परत फ्लाईट नंतर मग कॅबने 1.5-2 तास आम्हाला इकडे यायला लागले महाबळेश्वरम मध्ये. मग म्हणून थोडंसं हेक्टिकच झालं, उशीर पण झाला, उशिरा जेवलो. त्यामुळे आज आम्ही लवकर उठणार आणि उद्या लवकर उठणार, उद्या लवकर झोपणार आणि मग उद्या उठणार आणि मग बाकीचं सगळं. मी एक ग्लिम्स टाकीन पुढे व्हिडिओ मध्ये. तर आम्ही जोईज नावाचा एक कॅफे आहे, जर ते ओपन असेल तिकडे जाऊ, अदरवाईज आम्हाला लोकल ह्याच्यात खाऊ. सो इफ एनीवन इज व्हिजिटिंग, जोईज खूप पॉप्युलर आहे इकडे. फक्त कॅफे आहे ते, म्हणजे तिकडे कॉफी वगैरे चांगली मिळते आणि बाकी असे स्वीट ट्रूथ्स वगैरे असे थोडेफार काय काय चांगलं मिळते. सो आणि दॅट्स इट. भेटूया उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये, म्हणजे पुढच्या ब्लॉग मध्ये उद्या. बाय. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय. कसलं जोईस कॅफे हे बघा, काय चाललंय, गाजरचा हलवा. का